रामकृष्ण हरी नर्मदे हर. आज आहे 21 डिसेंबर 2025. आज आमचा पायी नर्मदा परिक्रमेचा 49वा दिवस आहे आणि आम्ही निघालेलो आहोत दहिवर या ठिकाणावरून आणि सकाळचे आता वाजलेले आहेत 6:45. तर आज आम्ही इथून पुढे 7 किलोमीटर असणाऱ्या महेश्वर या ठिकाणी थांबणार आहोत. अहिल्याबाई होळकरांचा वाडाही आहे, तोही बघून होईल आणि मैयाच्याही सानिध्यात राहील आणि थोडासा आराम पण होईल. त्या हेतूने आज आम्ही 7 ते 8 किलोमीटरवरती थांबून घेणार आहोत. सगळ्या परिक्रमावासियांची आरती झाली, आता आम्ही निघतोय पुढच्या मार्गाकडे. तर चला बघू आज काय प्रसंग येतात, काय अनुभव येतात ते. नर्मदे हर. सकाळी नर्मदा मैयांचं दर्शन आणि परिक्रमावासी निघालेले आहेत पुढच्या मार्गाकडे. तर आवरावर चालू आहे सर्वांची. नर्मदे हर. सगळेजण आवरत आहेत. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. परिक्रमावासी निघालेले आहेत पुढच्या मार्गाकडे आता. नर्मदे हर. नर्मदे हर. सकाळी परिक्रमावासी इथे गरमागरम चाय प्रसादी घेत आहेत. तर बाकीचे परिक्रमावासी निघलेले आहेत पुढच्या मार्गाकडे. नर्मदे हर. सकाळी सकाळी निघालेलो आहोत. तर थंड अशी गार हवा सुटलेली आहे आणि वरती जर बघितलं तर इंद्रधनुष्य आहेत आणि परिक्रमावासी चाललेले आहेत एका मागोमागे. नर्मदे हर. परिक्रमावास्यांनी एका मागोमाग एक रांग पकडलेली आहे, कारण की पुलावरून चाललेलो आहोत आणि कडेला अशी भिंत किंवा काही नाही आहे, त्याच्यामुळे व्यवस्थितपणे सगळेजण नियमांचं पालन करून चाललेले आहेत. समोर आल्यानंतर या बाबाजींनी बिस्किट आणि गुळाची छोटी जी वडी आहे ती परिक्रमावास्यांना दिलेली आहे आणि दरवर्षी या ठिकाणी ते गुळ देतातच. नर्मदे हर. नर्मदे हर हर नर्मदे हर 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 नर्मदे हर बाबा. सकाळी 7, 7:15 आम्ही निघालो होतो दहिवर या गावातून. तर आता वाजलेले आहेत 8:45. 8 किलोमीटरचं अंतर चालून आल्यानंतर महेश्वरमध्ये आम्ही केलेला आहे प्रवेश. तर जातोय आता समोर. गेल्या अगोदर कपडे धुवायचे आहेत, त्यानंतर मग थोडंसं विश्रांती घेऊन मग अहिल्याबाई होळकरांचा वाडा बघायला जाऊ. नर्मदा मैयाचं दर्शन घेऊ. कंटिन्यू ब्लॉग करा तुम्ही. जाऊया चला. अहिल्याबाई होळकरांचा वाडा आणि मैयाकडे जाण्यासाठी हा रस्ता आहे, म्हणजेच आम्ही केलेला आहे आता महेश्वरमध्ये प्रवेश. सकाळचं वातावरण आहे. 9, 9:15 वाजलेले आहेत आता. केलेला आहे आता महेश्वरमध्ये प्रवेश. जो समोर आहे अहिल्याबाई होळकर यांचा हा वाडा. इथे आहे राजराजेश्वरी मंदिर. इथे परिक्रमावासियांना राहण्याची उत्तम व्यवस्था असते. तर जाणार आहोत आपण आता आतमध्ये. नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे हर. आम्ही आतमध्ये आश्रमामध्ये आलो आणि आश्रमात आल्यानंतर आसन लावलं. आसन लावल्यानंतर कपडे धुतली, कारण सगळ्यात पहिलं काम म्हणजे कपडे धुण्याचं, कारण दुसऱ्या दिवशी आपल्याला कपडे लागतात. तर आवरून झालेलं आहे आणि आम्ही निघतोय आता राजवाडाकडे. तर आज थोडंसं आभाळ आलेलं दिसतंय. सगळे मैया जे आहेत ते आपापला आवरत आहे आणि निघतोय आम्ही दर्शनासाठी. अहिल्याबाई होळकरांच्या वाड्याकडे निघालो होतो, तितक्यात एक भिवंडीतील बाबा आहे, त्यांची ट्रिप आलेली आहे नर्मदा परिक्रमेची आणि सहज वाटेवरून चालत असताना त्यांनी मला ओळखलं आणि त्यांचा सगळा ग्रुप जो आहे तो मला भेटलेला आहे. आपण भेटूयात त्यांच्याशी. आमची आता ट्रिप या महेश्वरमध्ये आलेली आहे
आम्ही 50 लोकांची स्लीपर कोचने गाडी चाललो आहोत। आमची बाल संस्कार वारकरी शिक्षण संस्था देवघर तालुका वाडा जिल्हा पालघर या अनुक्रमाने गेल्या वर्षी काढली होती आणि यावर्षी आम्ही ट्रिप काढलेली आहे। आम्हाला ताईंचं दररोज व्हिडिओ बघायला मिळतात आणि त्याच्यामुळं बरेचशा आमच्या या जे सहकाऱ्यांची परिक्रमावासी आहेत त्यांची प्रवृत्ती झाली की आपणही एकदा नर्मदा परिक्रमा करावी। आमच्याकडे बहुतेक ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांना काही पायी चालता येत नाही, म्हणून आम्ही गाडीने दरवर्षी हा उपक्रम करतो। त्यांच्या समवेत बघा एवढे सगळे आहेत। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर चला तरी मी उंडीचे सगळे माणसं आहेत, गौरीताईचे आवडणारे यूट्यूबर नर्मदे हर तर सगळे महेश्वरला सगळे भेटलेले ते यांना बघून किंवा भेटून खूपच आनंद असा झालेला आहे आणि नर्मदेच्या तटात भेटत छान वाटतं। नर्मदे हर। बाबाजींना भेटलो आणि पुढे आलो तर त्यांनी आश्रमामध्ये आम्हाला भोजन प्रसादीसाठी बोलवलेलं आहे। तर मैयांनी सगळ्या परिक्रमावासियांचे चरण धुवून असं स्वागत केलेलं आहे सुंदर प्रकारे। नर्मदे हर, नर्मदे हर। तर इथे भोजन प्रसादीची व्यवस्था चालू आहे आणि जेवढे सोबत परिक्रमावासी आहेत गाडीने चालणारे तेवढे सगळेजण या ठिकाणी पुर्या करतायत। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम। 3 वर्षापूर्वी मी ठरलो होतं मला परिक्रमा करायची। हे गौरीताईचे व्हिडिओ पाहून जास्त व्हिडिओ पाहिले करायची ठरलं होतं, परंतु काही कारणास्तव अडथळा आला मला। माझं बायपास झाल्यानंतर काही घरगुती अडचणी आल्या आणि त्यानंतर आम्ही ह्या वर्षी ठरलोच की जायचंच आपण। तेव्हा माझी मिसेस आणि आम्ही दोघांनी पण एक निश्चय केला आपण ह्या परिक्रमा 100% करायची आणि मग आम्ही दोघेही घर उठून आलो। आता आमची परिक्रमा होत आली नाही आता हा आमचा अनुभव आणि मग याच्या तटावरती चालतोय, काही प्रॉब्लेम नाही। बायपास झाले होतं थोडंसं कसं हे दुखणं असतं, पायी दुखणे, कुठं काहीतरी फोड येणे हे प्रत्येकाला आहे, बाकी कुठलाही मला त्रास झालेला नाही। हा माझा अनुभव आहे आणि अजून नोकरीवर आहे। नर्मदे हर। मी रुपाली संजीव राडम, वडगावची पुणेमध्ये राहतो तिकडे आणि मला 17 वर्षापासून मणक्याचा वगैरे त्रास होता आणि मला शुगर आहे, 250 शुगर होती मी जेव्हा येत होते तेव्हा। आणि घरात त्यांचा विरोध होता की एवढा त्रास आहे, उठायला बसता येत नाही, कपडे कसे धुणार, कशी राहणार तिकडे, खाली झोपता वगैरे येत नाही। पण इथं आल्यावर आहे ना पहिल्या दिवसापासून मला असं कोणताही त्रास झाला नाही की मला कपडे धुता आले नाही किंवा शुगरनी चक्कर वगैरे आली। आणि जेवणामध्ये पण शुगरला चालतलं सगळं जेवण असतं, भात असतो, कढी असते तिथं जेवणामध्ये, असं चपाती दिवस मिळतं असं नाही, काय असेल ते खाल्लं पण मला काही त्रास झाला नाही। मला मणक्याचा त्रास सुद्धा कमी झाला आहे आणि माझी शुगर आता मी 2 दिवसापूर्वी चेक केली 102 झाली आणि खूप म्हणजे नर्मदे मी ललिता इंगे पुण्यामध्ये राहतला राहते, राहणार तसं बुलढाण्याची। माझं 3 वर्षापासून चालू होतं, मी बसने निघालेली होती 3ऱ्या वर्षी, म्हणजे माझी बॅग भरलेली अजून होती ती, पण मला अडचण आली, मग मी 2 वर्ष माझं असंच गेलं। पण यावर्षी मी निश्चय केला की मी पायी जाणार। गौरीताईचे व्हिडिओ बघितले, मी तिच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि मी येऊ का तुझ्यासोबत असं विचारलं, ती म्हटली चला आम्हाला का कड्यावर घ्यायचं आहे, मग मी निघाली तिच्यासोबत आणि आतापर्यंत आमचा सगळा प्रवास सुरू झाला आहे। माझंही हार्टचे 2 ऑपरेशन झालेले आहेत, फक्त पायाला फोडं वगैरे आले माझ्या, पण आता बरं आहे जरा, म्हणजे सगळ्यांनाच आम्हाला तसं चालू राहते काही ना काही आणि हा प्रवास आमचा सुखाचा आहे। मी नागपूर जिल्ह्यातनं आहे, ज्योती वरोकर। मी आता मुलाजवळ असते नागपूरला, पुण्याला
पण मी तुमच्यासारखे गौरीताईचे खूप व्हिडिओ बघितले आणि माझी पण इच्छा झाली की आपण पण परिक्रमा करावं. मी मग गौरीताईला फोनवर कॉन्टॅक्ट केला आणि तिला म्हटलं मला तुमच्यासोबतच यायचं आहे. म्हणून आम्ही ओंकारेश्वरला सोबत मिळालो आणि तेव्हापासून सोबतच परिक्रमा करत होतो. तसं काही नाही, माझी सगळ्यांची परिक्रमा चांगली करून धन्यवाद. नर्मदे हर. मी अनिता राजेंद्र गवारे. माझे मिस्टर आहेत. माझ्या सगळं त्यांची ना काही इच्छा होती की आपण परिक्रमाला जायचं, पण मला परिक्रमाला म्हणजे याची इच्छा नव्हती अगोदर. पण जेव्हा मी गौरीताईंची व्हिडिओ बघितले ना तेव्हा माझी इच्छा म्हणजे उत्पन्न झाली की आपण जावं, आता परिक्रमा करायची आपल्याला दोघांना पण. मग त्याला म्हटलं आपण जाऊ. गौरीताईला मग आम्ही फोन केला आणि मग त्यांचं सगळं निघालो. पण आता मला निघालो पण ओंकारेश्वरमध्ये आलो. पण मी म्हटलं माझ्याकडे कळबाईचं आणि तुळजापूरचं ताट आहे, आपल्याला का आपण काहीच आणलं नाही देवीचं. तर मला निम्म्या रस्त्यामध्ये गेल्यावर 2 कवड्या सापडल्या, काळूबाईची नाही तुळजापूर. आणि ते आता माझ्या पूजेमध्ये आहे. किंवा माझा अनुभव. नर्मदे हर. हर हर नर्मदे हर. मी नर्मदाबाई प्रदीप पटेल, मुक्काम मोवाडी राहते. मोवाडीला राहते. पुणे जिल्ह्याचे आहे. मी मागच्या वर्षी असा विचार केला का त्या नर्मदा परिक्रमेला जाणार. मी आधी नर्मदा परिक्रमेला एकटी निघाली. तर चालता चालता मला परमविष्णूमध्ये 3 माणसं भेटली. त्या 3 माणसांजवळ मी आणि ते 3 माणसं आणि एका रूममध्ये झोपलो. पण नर्मदा मायाने आम्हाला काहीच झोपलं दिलं नाही. 3-3च भेटायचे मला परमविष्णूमध्ये, कोणी भेटायचे. मग चालता चालता मी चालायला लागली घाटवंडाला. माझं ॲक्सिडेंट झालं मोटरसायकलमध्ये. ते पंगा धक्का लावून गेला, पडून गेली तर इथं खून व्हायला. माझं 2-3 तास मी बोलले नाही. ते पुण्यावाल्यांनी मला उचललं तर तिकडे बी माझ्या मालकांचं ॲक्सिडेंट झालं डोळ्याला. 4थीच्या दिवशी माझा आमाशाला झाला. पण दोघांना जीवदान दिल्यामुळे आणि मला ते जास्त आभार वाटतं. मग चालता चालता पुढे चालायला लागली. मग नर्मदामाई आम्हाला साक्षात भेटली. कन्याभोजनच्या ठिकाणी आश्रमवर ही नर्मदामाई आणि नर्मदामाई दोघं आईला की भेटले मला. त्यांच्यासोबतच चालायची इच्छा होती, चालली. यावर्षी मी त्यांच्यासोबत जाऊ म्हटलं. देऊळ आळंदीचं नाव करून आली. त्यांचा माझा चुकरा झाला. मी एकटी दुसऱ्या माणसाला घेऊन गेली. नवीन माणसाला मी माझ्यासोबत घेऊन गेली. चालायची अजून त्यांना सापडवलं मी. त्यांना सोडायची इच्छा होत नाही. हर नर्मदे हर. या चिखले बाबा या. पुणे सांगवी इथे राहतो. माझी 3 वर्षापासून इच्छा होती की नर्मदा परिक्रमा करायची. तर ती 3 वर्षापर्यंत मी उत्तरवाहिनी केली आहे. यावर्षी मला योगायोग आला की ही पूर्ण मोठी परिक्रमा करायची आहे. तर मी ठरवलं होतं की परिक्रमा तर आपण करणार आहोत, पण परिक्रमा करता करता मग ह्या गौरीताईचे पण व्हिडिओ मी बघितले होते. पण मला दादागुरूं बरोबर परिक्रमा करायची इच्छा होती. पण दादागुरूंची 5 तारखेला निघणार होती, ह्यांची 3 तारखेला होती. तर आम्ही 1 तारखेलाच निघलो होतो पुण्यातून. 2 तारखेला योगायोगाने ह्यांची भेट झाली. तिथून आम्ही 3 तारखेला परिक्रमा उचलली आणि मैया यांच्याबरोबर चाललेलो आहे. आपल्याला काही प्रश्न आहेत, सगळं व्यवस्थित आहे. नर्मदे. 2025 मध्ये फेब्रुवारी महिन्यात 15 तारखेला इथे येऊन गेलो. नर्मदा परिक्रमा गाडीने केली. पण माझ्या मनात अशी इच्छा झाली आता येणारे पायीवाले चालत होते, त्यांना बघून माझा विचार असा झाला की आपण पण पायी करावी भाऊ. या हिशोबाने मग मी निघालो. तर व्हिडिओ पाहिला, गौरीताईचा व्हिडिओ पाहिला. त्याच्यामध्ये आम्ही कॉन्टॅक्ट केला. त्याच्यावरून आम्ही निघालो. सर्व व्यवस्थित पार पडलो. नर्मदे. रामकृष्ण. मी गौरीताईची आहे. गौरीचा जन्म गजानन महाराज गौरीचा जन्म झालेला. गुरुवारी गौरीताई जन्माला आले धनपेठ पुस्तका. तिथून पुढे माझा पप्पा सुरुवात झाली. गौरीताई 4 वर्ष घेऊन आले. तिला हा भजन तेव्हा टाळाचा कुठं आवाज आला. गौरीताई मला म्हणे काही मला भजनाला जायचं किंवा कीर्तनाला जायचं. आणि माझे मिस्टर कामावर आल्यानंतर संध्याकाळी तुझ्या कुठे घेऊन जाते म्हणजे ही पूर्वी संध्याकाळची रात्रीचे रडायचे भजनासाठी किंवा कीर्तनासाठी. मग हिला मी रात्रीची घेऊन जायचे. हिचे माझे पप्पा म्हणजे माझे मिस्टर मला रागवायचे कारण सकाळी टिफिन वगैरे कारण त्यांना जॉबला जायचं असतं. मग हिचा हट्ट पुरवायचा. मग हिथं पुण्याचे कीर्तन असतं किंवा कुठं काय असतं की हिने मला जायचं, मला आई जायचं म्हणायचं. मग तिथं मी त्याला घेऊन जायचे.
मग म्हणली मला लहानपणीच बोलली की मला हे पक्वात शिकायचा आळंदीला. म्हणलं पक्वात नको शिकू, बरं शिकायचं तर शिक म्हटलं. मग पांचाळ गुरुजीकडे मी त्याला घेऊन गेले आळंदीला. मग तिने पांचाळ गुरुजीने त्याला शिकवायला सुरुवात केली. त्याच्यानंतर बोलली मला कीर्तनच करायचं बोलली. मग कीर्तन करता करता बाबांकडे पाठ आले गेले, डॉक्टर बाबांकडे पाठ सुरू केले. त्यावेळेस पांडुरंग महाराज भूमीर होते तिथं बसलेले. त्यांना बऱ्याच दिवसापासून मी पाहते, पण असा बोलण्याचा ह्या परमात्म्याला मला योग नाही कधी आलेला. म्हणजे बरेचसे परिचित पण कधी योग नाही आलेला. आणि तेव्हापासून गौरीने सुरुवात केलेली. मग तिला नर्मदा मैयाची आम्ही ट्रॅव्हल्सने गेल्या त्या आळंदीमधून एका महाराजांनी ते बोलले की गौरी स्वामीत्वाला यायचं काय ह्याला नर्मदा परिक्रमाला. मग राजाला महाराजांनी सांगितलं की नर्मदा मैयाची तुम्ही परिक्रमा करा, एक वेळेस ट्रॅव्हल्सने करून बघा किंवा पाय परिक्रमा करून बघा. ज्यावेळेस नर्मदा मैयामध्ये आपण पाऊस जर ठेवला किंवा पाय जर ठेवला की त्यावेळेस सगळे नर्मदेश्वरच आतमध्ये दिसतात. त्याच्यामुळे माझं मन भावूक झालं की मला परिक्रमा जायचं. मग गौरी म्हणजे आहे मला परिक्रमा जायचं. म्हणजे जाऊ नको बाळा, घरात कुणी बघाय नाही, घरात कुणी कराय नाही. मुलाचं लग्न पण नव्हतं झालं. माझा ज्या शॉप होता, मला मग शॉप कोण चालवणार, घरात कोण बघणार सगळं नाही का. मग ते ऐकतच नव्हते. मग ती आजारी पडलीच नंतर तिला पुढे हॉस्पिटल केमला गेलं, मी ॲडमिट केलेच नंतर. तिथून 8 दिवस डॉक्टर बोलले हिला कुठंच हलू नका, हिला कुठं जाऊ नका, हिच्या शरीराला धोका आहे. मग ती मला म्हणजे घरी तिला 8 दिवस बसवले मी. म्हणजे मला बाबांकडे पाठाला दे आळंदीला. मला जाऊ नये. तिने बॅगमध्ये कधी आधार कार्ड टाकलं, कधी तिने तिचे कागदपत्र घेतले हे मला माहीत नव्हतं. आणि आळंदीला तिचा 5 वाजेपर्यंत फोन मी लावत होते, गौरी कुठंपर्यंत आली. गौरी म्हणजे काय मी आताच गाडीमध्ये बसते म्हणली. ठीक आहे सर, मला येईल आता 1-1.5 तासात, कारण आळंदी ते चाकण 7 किलोमीटरचं अंतर होता. गौरी गाडीमध्ये बसले. मी पुन्हा स्टेशनला गेली, मोबाईल मी स्विच ऑफ केल्यानंतर डायरेक्ट गौरी कुठं आली, ओंकारेश्वरला आली. मग आम्हाला रात्रभर तिच्या पप्पाला मला झोप नाही आली, कारण वातावरण बरोबर नाही. मुंबई पुन्हा असं वातावरण बरोबर नाही. एकच मुलगी माझ्या जीवाला काळजी लागली. आम्ही कुठं नदीला, कुठं तळ्यामध्ये, कुठं विहिरीमध्ये, कुठं काय गौरी कायचं झालं असेल का, असं आम्हाला घोर लागून गेला. मला वाटलं एक पोलीस स्टेशनला मला एक कंप्लेंट द्यावी, पण 24 तासाचा काहीतरी कालावधी, त्याच्यामुळे आम्ही काही कंप्लेंट तिच्या नावाने दिली नाही. रात्रभर आम्ही आमचं सगळं घर जागं होतं. आणि गौरीसाठी म्हणजे काय झालं असेल का मुलीला म्हणून झोपलोच नव्हतं आम्ही, कोणी जेवण नाही केलं, काय नाही. आणि मग गौरीने 3 वाजता एक कॉल केला. तर गौरी म्हणली नर्मदेवर म्हणली, गौरी म्हणजे मी आई ओंकारेश्वरला पोचले की मला परिक्रमा करायची नर्मदे माहिती. मग माझं पोरग बोलला धाकटं की आई तू मला लवकर जातच आंघोळ बिंघोळ कर. मला आंघोळ पण नाही कर बाळा, तोंड बीट धुतं. तशीच ट्रॅव्हल्समध्ये सकाळी बसते आणि हिच्यासोबत मी नर्मदा परिक्रमा करण्यासाठी पहिल्या वर्षी आले. जी सगळी माझी नर्मदा माया सक्सेस झाली. आजपर्यंत मला चांगलाच मार्ग मला दाखवला पाहिजे. आणि माझ्या मुलीला पण चांगला मार्ग दाखवला की तिच्या सानिध्यमध्ये आणि कानाला लागू होणार बघा. इतके सांगणार पांडुरंग महाराज भोईर यांनी खूप आमचं असं छान स्वागत केलं. पहिलं आमचे पाय धुतले, मग आम्हाला भोजन प्रसादी दिली, सगळ्यांचे अनुभव सांगितले आम्ही. मग छान वाटलं सर्वांना, वाटलं घरच्यासारखं वाटलं. आणि जेवण पण खूप छान होतं. चला इकडे झालेलं आहे नर्मदा मैयाचं दर्शन. समोर आहे तिकडे नवडा टवडी गाव. या ठिकाणी आम्ही होतो दक्षिण तटावरती, आज आहोत आता उत्तर तटावरती. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. आणि त्यांनी आपल्यासाठी खाऊ पण दिलेला आहे. नर्मदे हर. अगोदर घेतो आम्ही नर्मदा मैयाचं दर्शन आणि मग नंतर अहिल्याबाई होळकरांचा वाडा बघायला जाणार आहोत. इकडे आहे नर्मदा मैया. नर्मदे हर. सर्वांनी घेतलेलं आहे दर्शन नर्मदा मैयाचं, कारण खूप दिवसानंतर हा योग आलेला आहे. इथे आहे शिवजी आणि आज संडे असल्यामुळे खूप जास्त प्रमाणात गर्दी आहे. नर्मदे हर. पर्यटक फिरण्यासाठी येतात, तर अशा प्रकारे बॉबी, चणे, पेरू, कवठ, पापड असे घेत राहतात. तर जाणार आहोत आम्ही समोर. तर आम्ही आलेलो आहोत आता घाटावरती. तर ज्यांना कोणाला होडीने प्रवास करायचा असेल त्यांच्यासाठी त्या इथे होडी आहे. होळकर अहिल्याबाई आहेत, त्यांच्या वाड्याकडे आम्ही चाललेलो आहोत. नर्मदे हर. महेश्वर या ठिकाणी घाटावरती 6 डिसेंबर 2025 पासून आरती जी आहे ती नित्यनेमाने जी आहे ती सुरुवात झालेली आहे.
तर आजही आपल्याला आरती बघायला भेटणार आहे. नर्मदे हर. तर चला जाऊयात पुढे. पूर्ण आज घाट बघायचा आहे. आज संडे असल्यामुळे मी मगाशी म्हणल्याप्रमाणे खूप जास्त गर्दी आहे. सर्वांनाही माहीत असेल, मध्य प्रदेशमधील हा महेश्वर या ठिकाणचा अहिल्याबाई होळकरांचा हा वाडा. हा आहे मुख्य द्वार, जे इकडे आहे साक्षात नर्मदा मैया. आणि समोर ह्या पायऱ्या आहेत. पर्यटक जास्त येतात, पर्यटन स्थळ आहे हे. आपण आतमध्ये जाणार आहोत. आज फार जास्त गर्दी आहे. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये जर बघितलं असेल तर एवढी फारशी गर्दी नव्हती. क्राऊड आहे खूप आज. तर आम्ही इथे फोटोग्राफर आहे, त्यांच्यासोबत चाललेलो आहोत फोटो काढण्यासाठी. कारण की एक आपली आठवण राहते आयुष्यभराच्यासाठी, की जेव्हा आपण फोटो बघत असतो की आपण परिक्रमेत गेलो होतो, तेव्हा परिक्रमेत असताना महेश्वरला गेल्यानंतर फोटो काढला होता. तर जाणार आहोत फोटो काढण्यासाठी. तर सगळ्यांनी फोटो काढलेले आहेत आणि हा आहे समोरचा व्ह्यू. तर आम्ही आता आतमध्ये जाणार आहोत. नर्मदे हर. आम्ही आता खालून वरती चढून आलेलो आहोत आणि आता प्रवेश करतोय ह्या मुख्य महाद्वारामध्ये. आतमध्ये आलो आणि आतमध्ये आल्यानंतर अशा प्रकारे या ठिकाणी आहे. सगळ्यांनी थोडे फोटो वगैरे घेतले. आता आम्ही जात आहोत वरती. आणि हे पर्यटन स्थळ असल्यामुळे या ठिकाणी बरेचसे प्री वेडिंग जे शूट असतात ते प्री वेडिंग शूट खूप होतात. पूर्वीच्या काळामध्ये काढलेली डिझाईन, बारीक कोरीव काम आहे सगळं. चला दर्शनाला जाऊयात वरती. नर्मदे नर्मदे. सर्व पुरातनकालीन आहे, पण अजून जसं तसं आहे. नर्मदे हर. जे ते सगळे फोटोलाच लागून आहेत. नर्मदे हर. तर इकडे राम मंदिर आहे, आपण जाऊयात राम मंदिरामध्ये. जे देवी अहिल्याबाई होळकर यांच्या काळातील राम मंदिर आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. वरून आल्यानंतर खालचा असा व्ह्यू दिसतो. आज जास्तच गर्दी असल्या कारणाने थोडंसं माइंड जे आहे ते डिस्टर्ब झाल्यासारखं वाटतंय. खूपच जास्त प्रमाणात क्राऊड आहे. नर्मदा मैयांचे अहिल्याबाई होळकर यांच्या वाड्यावरून हे सुंदर असे दर्शन आहे. सगळ्यात जास्त आनंद हा झालेला आहे की अहिल्याबाई होळकरांच्या वाड्याकडे न येता नर्मदा मैयाचं एक 7 ते 8 दिवसानंतर दर्शन झालेलं आहे. नर्मदे हर. पलीकडे आहे दक्षिण तट, त्या दक्षिण तटावरून आम्ही येत होतो चालत. नर्मदे हर. नर्मदे हर. शिवलिंगांचं वरचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही चाललो आता वरती. अहिल्याबाईंचं जे देवघर आहे त्या वरच्या स्थानाचं दर्शन घेण्यासाठी. ज्यावेळेस 16 सप्टेंबर 2023ला सगळ्या इतिहासामध्ये हायेस्ट जर रेकॉर्ड असेल तर इथपर्यंत नर्मदा मैयाचं जे पाणी आहे, जे नर्मदा मैया खाली दिसत असेल, ते नर्मदा मैयाचा एवढा पूर आला होता की मैयाचं पाणी जे आहे ते इथपर्यंत आलं होतं. तर चला जाऊयात पुढच्या दर्शनासाठी. तर आम्ही आता चाललेलो आहोत वरती. अहिल्याबाई होळकर यांचं या ठिकाणी देवघर आहे आणि मोठी मूर्ती पण आहे. आम्ही देवघराकडे चाललो होतो तर इथून खूप सुंदर असं हे दृश्य आहे, जे पूर्ण या दृश्यातून पूर्ण वाड्याचं दर्शन होत आहे. नर्मदे हर.
नर्मदे अहिल्याबाई होळकर यांचा हा राजवाडा आहे. अहिल्याबाई होळकर जेव्हा कुठे जात असतील तर हे जे समोर तर या पालखीत बसून ते प्रत्येक ठिकाणी जात होत्या. हा संपूर्ण राजवाडा आहे. तर आपण आतमध्ये जातोय. नर्मदे हर अहिल्याबाई होळकरांचा हा वाडा आहे. शांती, वाईट का मतलब होता है शांति, घोड़े का मतलब होता है गति और नंदी का मतलब होता है शक्ति. ये होलकर राज्य जिले होता है. ये जो वाइट का पताका अहिल्याबाई होळकरांचा हा पूर्वीच्या काळात असणारा हॉल आहे. को बच्चे ले जाते हैं, छोटे ब्राह्मण के बच्चे आते हैं वो ले जाते हैं. इसको पूरी पालकी उधर जाए. नर्मदे हर होळकर घराण्यातली हे फॅमिली मेंबर आहेत. नर्मदे हर. दर्शन हो जाएगा. यहाँ पर खड़े हो गए देखिए आपको दिख रहा है. ठीक है. नर्मदा मैया जेव्हा या आतून येत होत्या तेव्हा इथून जर आल्यानंतर इथे उभे राहिल्या तर तेव्हा समोरून नर्मदा मैयांना बाई जेव्हा या दरवाजातून बाहेर निघत होत्या आणि इथे उभे राहिल्यानंतर त्यांना समोर इकडचं मैयाचं नर्मद दर्शन होत होतं. तर आतमध्ये आम्ही चाललेलो आहोत. इकडे आहे देवघर. तर व्हिडिओ काढण्यासाठी परमिशन नाही आहे त्याच्यामुळे आम्ही जातोय आतमध्ये. देवपूजा आणि सुवर्ण झाला आहे. दर्शन करून आम्ही बाहेर आलो. तर इकडे आहेत हनुमंतराय आणि आपले भोले बाबा. आतमध्ये परमिशन नव्हती तर समोरून अहिल्याबाई होळकरांचा वाडा अशा प्रकारे आहे. इकडे आहे अहिल्याबाई होळकर यांची ही मोठी मूर्ती. नर्मदे हर. तर अहिल्याबाई होळकर यांचा हा पुतळा आहे. सगळेजण परिक्रमावासी किंवा पर्यटक आहेत, फोटो काढतायत. तर चला आम्ही निघतोय आता आमच्या मार्गाकडे, आश्रमाकडे. नर्मदे हर. दर्शन करून आम्ही निघालेलो आहोत आता आश्रमाकडे. आमच्या आसन आमचं वाट बघत आहे हा की आमच्या सोबती कुठं गेलेत म्हणून. शिवलिंग आहे तिथे विकायला. नर्मदे हर. तर आश्रमाच्या खाली आहे राजराजेश्वर प्राचीन मुख्य मंदिर आहे. अखंड या ठिकाणी नंदादीपक आहे. तो ज्योती म्हणतो ना आपण, कंटिन्यू चालती रात्रंदिवस. तर चला आतमध्ये जाणार आहोत. श्री रामदत्त मंदिर आहे. दर्शनासाठी आतमध्ये चाललेलो आहोत. नर्मदे आहे सूर्यनारायण मंदिर. नर्मदे हर. नाही, दिवस रात्र जळणारा दिवा. नर्मदे हर. राजराजेश्वर सहस्रबाहू मंदिर अखंड. 11 ज्योती आहेत, अखंड जळतात त्या. नर्मदे हर. वाजता आम्ही दर्शन घेऊन आलो आणि दर्शन घेऊन आल्यानंतर आराम केला. आत्ताच आरती झालेली आहे आणि मी मगाशी म्हटलं होतं की महेश्वर या ठिकाणी 6 डिसेंबरपासून जे आहे ते घाटावरती आरती नित्यनेमाने आता सुरू झालेली आहे. तर आपण भोजन प्रसादी केल्यानंतर, कारण 7 ते 7:30 आश्रमातल्या भोजन प्रसादीचा टायमिंग आहे, तर 7 ते 7:30 भोजन प्रसादी करून 8 वाजता घाटावरती आरतीला जाणार आहोत. तर आता वाजलेले आहेत 6:30. घाटावरती लेझर शो पण असतो. उद्याच्या दिवस आम्ही इथे थांबणार आहोत. तर बघू, उद्या जाऊ लेझर शोसाठी आणि आज आरतीसाठी जाऊयात घाटावर.